संक्रांतीसाठी अगदी पारंपरिक पद्धतीने आणि अगदी योग्य प्रमाण वापरून मी इथे तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी सुरुवातीला एका जाड पॅनमध्ये मी कच्चे शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. आता भाजलेले शेंगदाणे आपण वेगळे थंड होऊ देऊया. त्यानंतर इथे मी पांढरे तीळ, इथे मी अनपॉलिश तीळ वापरलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला चांगले खरपूस म्हणजे अगदी छान तडतडेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर मी पंढरपुरी डाळसुद्धा इथे भाजून घेतलेली आहे. आता हे दोन्ही जिन्नस आपण वेगळे बाजूला ठेवून देऊया. सुकं खोबरंसुद्धा आपल्याला छान गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं आपण या तिळावरच घालूयात आणि हे सर्व चांगलं मिक्स करूयात. शेंगदाण्याची टरफलं काढून घेऊयात आणि ते हलकी हलकी अशी कुटून घेऊयात आणि कुटलेले हे जे शेंगदाणे आहेत ना ते सुद्धा आपण तिळामध्ये मिक्स करूया. आता यामध्ये घातली वेलची पूड, सुंठ पूड आणि थोडंसं जायफळ. सर्व हे जिन्नस आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता इथे एका जाड कढईमध्ये घेतले थोडंसं तूप आणि चिक्कीचा गूळ. तो सुद्धा आपण चांगला वितळवून घ्यायचा आहे आणि त्याचा असा गोळीबंद पाक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर गॅस अगदी बारीक करून आपल्याला तिळाचं जे मिश्रण बनवलं होतं ना ते यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस अगदी बारीक ठेवूया आणि हे सर्व मिश्रण गुळामध्ये छान मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याचे लाडू वळवून घ्यायचे. त्यासाठी मिश्रण फार गरम असल्यामुळे चमच्याने थोडं थोडं मिश्रण बाजूला काढून घेऊया आणि हाताला थोडंसं पाणी लावून ह्याचे छोटे छोटे असे लाडू वळवून घेऊया. तर अशा प्रकारे आपले एकदम छान संक्रांतीसाठी तिळगुळाचे लाडू तयार आहेत.